आपले सरन्यायाधीश त्यांच्यावर हल्ला होतो ही देशाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु हल्ल्यामागचं कारण आणखी वाईट आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीने राज्यघटनेवरचा हल्ला आहे असं आम्ही मानतो, राज्यघटनेच्या मूलभूत तत्वावरचा हल्ला आहे असं मानतो. अभी जो हमला न्यायाधीश सम्माननीय गवाईकर जी के ऊपर हुआ वो बहुत खेदजनक है और वो सिर्फ कोई किसी पर हमला नहीं, तो वो हमारे जो कॉन्स्टिट्यूशन है, हमारी राज्य घटना है, उस पर वो हमला हुआ है, उसके मूलभूत तत्वों पर हमला हुआ है, ऐसा हम मानते हैं. एकंदर आपण स्वरूपच पाहतो आहोत की कशा पद्धतीनं देश चाललेला आहे, राज्य कशा पद्धतीनं चाललेलं आहे. गांधीचा वध हा शब्द वापरणं याचा अर्थ त्यांची मानसिकता समजते. महात्मा गांधी आपल्याकरताच नाही तर मानवतेकरता आणि सगळ्या जगाला सुद्धा एक आदरणीय स्थान आहे. स्वतः सन्माननीय पंतप्रधान परदेशात जातात त्यावेळेस मी महात्मा गांधींच्या देशातून आलो म्हणून सांगतात. परंतु त्यांची असलेली विकृत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांची असलेली विकृत मानसिकता त्या शब्दामधून दिसते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकंदर देशच ज्या पद्धतीनं चाललेला आहे, काही ठिकाणी नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण जे दिसतं आहे हे दुर्दैवी आहे आणि खरी लढाई याकरताच आम्हा सर्वांना करावी लागेल की देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधींच्या विचाराच्या मार्गावर आणण्यासाठी जी दिशा चुकती आहे ती पुन्हा दुरुस्त करण्याचं कामच आम्हाला करावं लागणार है. नासिक विभाग की मीटिंग हो रही है कांग्रेस पार्टी की, और जो अभी लोकल बॉडीज की स्थानिक स्वराज्य संस्था की इलेक्शन होने वाले उसके बारे में चर्चा होगी. सन्माननीय राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सरकारजी आलेले आहेत, BM आहेत, खासदार ताई आहेत आणि साधारणतः आता पुढचे 2-3 महिने हे निवडणुकांचे आहेत आणि या निवडणुकांच्या सर्व काही चर्चा या निमित्तानं कार्यकर्त्या जिल्हावाईज कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सन्माननीय अध्यक्ष करणार आहे. एक आढावा घेणार आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने लढणार आहोत. तो विषय मी समजणे म्हणजे काय म्हणायचं आहे. शेवटी अध्यक्ष म्हणले त्याच्यावर मी काय वेगळं बोलू शकतो असं नाहीये. अध्यक्ष आहेत. राहुल गांधी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आलेले होते त्यावेळेला त्यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान त्यांच्या संदर्भात त्यांचा रोग होता, त्यालाच आधार घेऊन आता अध्यक्षांनी तसं विधान केलं. ते म्हणाले की गांधीजींचा जो खून झाला त्यामध्ये गोडसेंसोबत जे आरोपी होते त्यामध्ये एक बगूरचे देखील होते. यावर आपलं म्हणणं काय? आणि त्यांनी एक लक्षात घ्या, आपण हा विषय कायम चर्चेचा आपल्याकडे असतो, देशातही असतो. आपण लोकशाहीच्या कालखंडामध्ये आहोत. वादाला प्रतिवाद केला पाहिजे. वादाला प्रतिवाद करण्याची संधी तुम्हाला आहे. त्यामुळं जर राहुलजी काही म्हटले असतील, सन्माननीय अध्यक्ष आमचे काही म्हटले असतील तर त्याला प्रतिवाद केला पाहिजे. आणि मी त्यांना मला कोर्टात घ्यायचं हे आव्हान दिलं. याच्यापेक्षा काय पाहिजे आता? म्हणजे कोर्टात घेऊन जा असं म्हटलं आमचे अध्यक्ष, याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? माझं मत एकच आहे या बाबतीत, वादाला प्रतिवाद असतो. तुम्ही प्रतिवाद करा, त्याला समजून सांगा. एक जर तुमच्यावर काही आरोप होत असेल तर त्या आरोपाला उत्तर तुम्ही द्या. जनता ऐकायला तयार आहे. यामध्ये अध्यक्षांनी काय उत्तर दिलं असेल ते महत्वाचं समजावं लागेल आणि त्यामुळे मी आता त्यावर भाष्य कमी योग्य होणार. मी नव्हतो त्यावेळेस